विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। नवी मुंबई महानगरपालिका भरती 2026 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कशा पद्धतीने भरायचा, पगार किती असणार आहे, लास्ट डेट कधीपासून, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। नवी मुंबई महानगरपालिका भरती 2026 ही भरती आहे। पद संख्या इथे 22 जागांसाठी इथे भरती होणार आहे। वेतन तुम्हाला 1 लाख ते 1,85,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने करायची आहे, परीक्षा न देता मिळेल नोकरी। बघा, कुठल्याही प्रकारची इथे परीक्षा नसणार आहे, डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। त्यानंतर आपण पाहूया संपूर्ण सविस्तर माहिती, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजेच या जॉबबद्दलची तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती समजेल। नवी मुंबई महानगरपालिका 2026 ही नवीन भरती निघालेली आहे। पदाचे नाव बघा, सहयोगी सहाय्यक प्राध्यापक आणि वरिष्ठ निवासी यांच्यासाठी इथे भरती असणार आहे। प्राध्यापक या पदासाठी इथे भरती आहे। अर्ज करण्याचा कालावधी बघा, 4 जुलैपासून इथे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। 10 जुलैपर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। कुठल्याही प्रकारची बघा परीक्षा फी तुम्हाला इथे नाही आहे। वयोमर्यादा इथे माहिती उपलब्ध नाही आहे। बघा, PDF मध्ये वयोमर्यादा दिलेली नाही आहे। वेतन तुम्हाला 1 लाख ते 1,85,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। नोकरीचे ठिकाण नवी मुंबई इथे असणार आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। त्यानंतर बघा, अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। मुलाखतीद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार असाल तर तुम्ही इथे नक्की अर्ज करा। त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर माहिती PDF नोटिफिकेशनमध्ये पाहूया। बघा, नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग या अंतर्गत पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संस्था नवी मुंबई कंत्राटी पदभरती या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। नवी मुंबई महानगरपालिका या अंतर्गत वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण संस्थेमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट वॉक इन इंटरव्ह्यूद्वारा इथे तुमची निवड केली जाणार आहे। डायरेक्ट प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी या वर्गातील पदे इथे भरती होणार आहेत। आणि ही संपूर्ण जी पदे आहेत कंत्राटी स्वरूपाची आहेत आणि जे उमेदवार इथे पात्र आहेत ते उमेदवारी अर्ज करू शकतात। आणि 364 दिवसासाठी तात्पुरत्या स्वरूपाची इथे भरती असणार आहे, म्हणजेच कंत्राटी स्वरूपाची भरती आहे। बघा, पदे किती आहेत, सब्जेक्ट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर आणि सिनियर रेसिडेंट। बघा, पॅथॉलॉजी यांच्यासाठी बघा असिस्टंट प्रोफेसर 1 आणि सिनियर रेसिडेंट 1 अशा 2 जागा आहेत। मायक्रोबायोलॉजी यांच्यासाठी सिनियर रेसिडेंट 1 जागा आहे। ॲनेस्थेसिया प्रोफेसर 1 जागा आहे। ॲनेस्थेसिया यासाठी असोसिएट प्रोफेसरसाठी 1 जागा आहे आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी 1 जागा आहे। रेडिओलॉजी डायग्नोसिस्ट यांच्यासाठी प्रोफेसर 1 जागा आहे। असोसिएट प्रोफेसर 1 जागा आहे। ऑप्थॉमॉलॉजी यांच्यासाठी 1 जागा आहे प्रोफेसरसाठी आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी 1 जागा आहे। कम्युनिटी मेडिसिन यांच्यासाठी असिस्टंट प्रोफेसर यांच्यासाठी 2 आणि सिनियर रेसिडेंट यांच्यासाठी 1 जागा आहे। जनरल मेडिसिन यांच्यासाठी सिनियर रेसिडेंट या पोस्टसाठी 2 जागा आहेत। ऑर्थोपेडियाट्रिक्स यांच्यासाठी कुठलीही जागा नाही आहे। पिडियाट्रिशियन यांच्यासाठी प्रोफेसर 1 जागा आहे। त्यानंतर जनरल सर्जरी यांच्यासाठी बघा इथे 1 जागा आहे सिनियर रेसिडेंट या पदासाठी। त्यानंतर बघा OBGY म्हणजे ओबेसिटी बघा प्रोफेसर 1 जागा आहे। असोसिएट प्रोफेसर 3 जागा आहेत। त्यानंतर रेसिडेंटल आणि असोसिएट प्रोफेसरसाठी इथे जागा नाही। ENT यांच्यासाठी प्रोफेसरसाठी 1 जागा आहे। टोटल प्रोफेसरसाठी 6 जागा आहेत। असोसिएट प्रोफेसरसाठी 5 जागा आहेत आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी 5 जागा आहेत आणि टोटल रेसिडेंटल यांच्यासाठी 6 जागा असे टोटल इथे 22 जागांसाठी इथे भरती होणार आहे। बघा, सॅलरी खूप चांगली मिळणार आहे। किती सॅलरी मिळणार आहे? प्राध्यापक यांच्यासाठी प्रोफेसर 1,85,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। सहयोगी प्राध्यापक असोसिएट प्रोफेसर यांच्यासाठी 1,70,000 सॅलरी मिळणार आहे। सहाय्यक प्राध्यापक असिस्टंट प्रोफेसर यांच्यासाठी 1,30,000 सॅलरी मिळणार आहे। वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी सिनियर रेसिडेंट यांच्यासाठी 1,10,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अशा पद्धतीने तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीची इथे सॅलरी मिळणार आहे। नॅशनल मेडिकल कमिशन यांच्या अंतर्गत बघा 30 जून 2025 मेडिकल इन्स्टिट्यूट क्वालिफिकेशन ऑफ फॅकल्टी
रेग्युलेशन 2025 परिपत्रकानुसार शैक्षणिक पात्रता व अनुभव वयोमर्यादा याकरिता अटी व शर्ती नमूद केलेल्या आहेत। बघा तुम्हाला इथे अटी शर्ती सुद्धा दिलेल्या आहेत। संपूर्ण जे कागदपत्रे आहेत तुम्हाला घेऊन वॉक इन इंटरव्ह्यूसाठी 10 जुलै 2026 रोजी 10 ते 4 वाजेपर्यंत अधिष्ठता कार्यालय मासाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालय 1 मजला पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संस्था पार्क इनिट्यू रोड कमलादेवी बिराजदार मार्ग भुकट या सेक्टर नेरुळी नवीन महाराष्ट्र या ठिकाणी तुम्हाला वॉक इन इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे। गुणवत्ता यादी आणि तुम्हाला PGM या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे, तिथून तुम्ही बघायचं आहे। 7 दिवसात हजर व्हावे। बघा त्यानंतर तुमचे सिलेक्शन झाल्यानंतर 7 दिवसात हजर होणे गरजेचं आहे। त्यानंतर येणाऱ्या उमेदवारांचं तुम्हाला इथे ग्राह्य धरलं जाणार नाही आणि तुमची नियुक्ती जी आहे 364 दिवसाच्या कालावधीसाठीच असणार आहे। त्यानंतर तुमची कालावधीपुरती वैध राहील। सदर भरतीची नियुक्ती उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत नमुनाच्या सेवेत म्हणजे बघा तुमची जी कंत्राटी भरती आहे ही परमनंट भरतीची कुठलीही सेवा तुम्हाला दिलं जाणार नाही आहे आणि ही भरती रद्द करणे अंशतः बदल करणे हा संपूर्ण जो अधिकार आहे तो अधिकारी आयुक्त नवी मुंबई यांच्या अंतर्गत असणार आहे असं सुद्धा तुम्हाला इथे सांगण्यात आलेलं आहे। या जॉबबद्दलची संपूर्ण माहिती इथे सांगितलेली आहे। बघा आजचा व्हिडिओ इथे संपतो। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।